आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात कधी झाली? आतापर्यंत भारत किती वेळा ही ट्रॉफी जिंकलेली आहे? ट्रॉफी जिंकणाऱ्यांना मिळणारा बंपर प्राइज मनी किती असतो? हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी नारायण पाटील आणि तुम्ही पाहत आहात ज्ञान माध्यम YouTube चॅनल। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, सध्या सगळीकडे एकच वातावरण चालू आहे, ते म्हणजे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी बद्दल। नुकताच भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच पण झालेली आहे। त्या मॅच मध्ये भारताने मुसंडी मारलेली आहे। विराट कोहलीने आपल्या 51 शतक पूर्ण केलेला आहे। चला तर मित्रांनो, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी बद्दल संपूर्ण इतिहास या व्हिडिओद्वारे घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा यंदा 19 फेब्रुवारी पासून सुरुवात झालेली आहे। या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघांनी सहभाग घेतलेला आहे। या वर्षीचे आयोजन पाकिस्तानाने केलेले आहे। पाकिस्तानाने आयोजन केला असला तरी भारताचे सर्व सामने दुबईमध्ये होत आहेत। चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा वन डे फॉर्मॅटमध्ये खेळली जाते, त्यामुळे या स्पर्धेला सुरुवातीला मिनी वर्ल्ड कप देखील म्हणत असे। वन डे वर्ल्ड कप नंतर या आयसीसी स्पर्धेला खूप महत्त्व आहे। या स्पर्धेचे नाव सुरुवातीला आयसीसी नॉकआउट असं होतं। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा इतिहास हा 27 वर्ष जुना आहे। ही स्पर्धा प्रथम 1998 मध्ये खेळली गेली। मित्रांनो, आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप ही स्पर्धा दर 4 वर्षांनी आयोजित केली जाणारी क्रिकेट स्पर्धा आहे। 1998 मध्ये उद्घाटन झालेल्या आयसीसीने चॅम्पियन ट्रॉफीची कल्पना मांडली। कसोटी खेळत नसलेल्या देशामध्ये खेळाच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी एक लहान क्रिकेट स्पर्धा म्हणून आयोजित करण्यात आले। ही स्पर्धा जगातील सर्वाधिक जास्त पाहिल्या गेलेल्या क्रिकेट स्पर्धांपैकी एक आहे। मित्रांनो, कसोटी खेळत नसलेल्या देशामध्ये खेळाच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी बांगलादेश आणि केनियामध्ये पहिली स्पर्धा आयोजित करण्यात आली। 1998 मध्ये या स्पर्धेचे नाव नॉकआउट ट्रॉफी असे होते। 2002च्या स्पर्धेपूर्वी त्याचे नाव बदलून चॅम्पियन्स ट्रॉफी असे करण्यात आले। 2002 पासून ही स्पर्धा पूर्णपणे आयसीसी सदस्य राष्ट्रांमध्ये आयोजित करण्यात आली। मित्रांनो, या ट्रॉफीमध्ये भाग घेणाऱ्या संघांची संख्या वर्षानुवर्षे बदलत गेलेली आहे। सुरुवातीला आयसीसीच्या संपूर्ण सदस्यांनी भाग घेतला होता आणि 2002 ते 2004 पर्यंत सहयोगी सदस्य देखील सहभागी झाले होते। 2009 पासून स्पर्धेच्या सुरुवातीच्या 6 महिन्यापूर्वी या स्पर्धेत केवळ आयसीसी एक दिवसीय क्रमवारीत सर्वोच्च क्रमांक मिळवलेल्या 8 संघांचा समावेश होऊ लागला। सुरुवातीपासून ही स्पर्धा 7 देशांमध्ये आयोजन करण्यात आली असून इंग्लंडने 3दा या स्पर्धेचे आयोजन केले आहे। 2006 पर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी दर 2 वर्षांनी आयोजित केली जात होती। इस ट्रॉफीची 5वा हंगाम 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित केला जाणार होता, पण दहशतवादी हल्ल्यामुळे ते पुढे ढकलण्यात आले। 2008 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका संघाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्यामुळे ही टुर्नामेंट रद्द करण्यात आली होती। त्यानंतर 2009 मध्ये ही चॅम्पियन्स ट्रॉफी भरवण्यात आली होती। यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दर 2 वर्षाच्या ऐवजी 4 वर्षाच्या अंतराने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला। 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली। 4 वर्षानंतर 2013 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले। मित्रांनो, 2017 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी रद्द करण्यात आली, कारण आयसीसीचे तत्कालीन सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांच्या मते 4 वर्षात 3 फॉर्मॅटसाठी प्रत्येक एक जागतिक स्पर्धा हे योग्य आहे। त्यावेळी आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी ऐवजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला होता, परंतु काही कारणास्तव वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2017 मध्ये सुरू झाला नाही। त्यानंतर आयसीसीने परत त्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला। 2013 नंतर 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये खेळण्यात आली। त्यानंतर प्रथमच पाकिस्तानाने या स्पर्धेत जेतेपद पटकावले। यानंतर ही स्पर्धा 2021 मध्ये होणार होती, पण कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली। यानंतर 2022 मध्ये T20 वर्ल्ड कप, त्यानंतर 2023 मध्ये वन डे वर्ल्ड कप आयोजित करण्यात आले। तसेच 2024 मध्ये परत T20 वर्ल्ड कप आयोजित करण्यात आले। त्याचे जेतेपद भारताने जिंकले। या सर्व कारणामुळे तब्बल 8 वर्षांनंतर पुन्हा ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। आयसीसीच्या 13 राष्ट्रांनी एकदा तरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवली आहे। प्रत्येक अंतिम स्पर्धेत 7 संघ सहभागी झाले आहेत। 7 वेगवेगळ्या राष्ट्रांनी विजेतेपद पटकावले आहेत। दक्षिण आफ्रिकेने उद्घाटनाची स्पर्धा जिंकली। भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी 2दा ही ट्रॉफी जिंकली आहे, तर न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानाने प्रत्येकी एकदा ही ट्रॉफी जिंकलेली आहे। ऑस्ट्रेलियाने 2006 आणि 2009 मध्ये एकमेव असा राष्ट्र आहे त्यांनी सलग विजेतेपद जिंकले आहे। बांगलादेश, झिम्बाब्वे, इंग्लंड आणि आयर्लंड हे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू न शकणारे एकमेव पूर्ण सदस्य राष्ट्र। इंग्लंडने 2दा अंतिम फेरी गाठली, पण दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला। बांगलादेशने 2017 मध्ये उपांत्य फेरी गाठली होती, पण झिम्बाब्वे कधीही पहिली फेरी ही न पार केलेला संघ आहे। मित्रांनो, 2002 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीलंकेमध्ये आयोजन करण्यात आली होती। भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना 2 वेळा पावसामुळे कॅन्सल झाली होती। प्रथम श्रीलंकेने 50 षटके खेळली आणि नंतर भारताने फक्त 2 षटके खेळली, पाऊस सुरू झाली।
दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने पुन्हा 50 षटके खेळली आणि भारताने फक्त 8 षटके खेळली होती. पासाला सुरुवात झाली. 2 सामने खेळून देखील निकाल काही लागला नाही. त्यामुळे श्रीलंका आणि भारताला संयुक्त विजेता असे घोषित करण्यात आले. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीची संपूर्ण बक्षीस ही एकूण रक्कम तब्बल $6.9 मिलियन म्हणजे भारतीय चलनानुसार 59 कोटी इतकी आहे. ही रक्कम 2017च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एकूण बक्षिसाच्या रकमेपेक्षा 53% वाढलेली आहे. 8 संघाचा सहभाग असलेल्या स्पर्धेतील विजेत्या संघाला तब्बल $2.24 मिलियन म्हणजेच जवळपास 20 कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार आहे आणि उपविजेत्या संघाला $1.12 मिलियन म्हणजेच जवळपास 10 कोटी रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. फक्त विजेत्यालाच नाही तर प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण आहे हे अधोरेखित करण्यासाठी ICCने प्रत्येक सामन्यातील विजेत्याला बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. साखळी फेरीतील विजेत्या संघाला $34,000 एवढी रक्कम मिळणार आहे. 5व्या आणि 6व्या स्थानावर राहिलेल्या संघाला प्रत्येकी $3.5 लाख मिळणार आहे आणि तसेच 7व्या आणि 8व्या क्रमांकावरील संघाला $1,40,000 एवढी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. आणि हे सोडून ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक संघाला अतिरिक्त $1,25,000 इतकी रक्कम देखील मिळणार आहे. ICCचे अध्यक्ष जय शहा यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बक्षीस घोषणा केली. त्यावेळी ते म्हणाले की ही मोठी बक्षीस रक्कम खेळातील गुंतवणुकीसह आयोजनाच्या जागतिक प्रतिष्ठा अधोरेखित करण्यासाठी आहे. मित्रांनो, 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकणार हे कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत एकदा भेटूया असेच नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.